साधारण 5च्या दरम्यान आम्ही भगवानगडावर पोहोचणार होतो, परंतु आम्ही तब्बल 6 ते 7 तास उशिरा, कारण लोक आम्हाला प्रत्येक चौकामध्ये अडवत होती, लोक प्रत्येक ठिकाणी सत्कार करत होती, त्यामुळे आम्ही 6-7 तास लेट होतो. परंतु त्या भगवानगडाकडं आम्ही येणार आहोत म्हणून आजूबाजूच्या गावामधल्या काही गाड्या, काही डीजे लावून, काही लोक वाजत गाजत भगवानगडाकडं जात असताना शेतामध्ये झाडाझुडपामध्ये लपून बसलेल्या काही लोकांनी त्या भगवानगडाकडे जाणाऱ्या गाड्यांच्या ताफ्यावरती दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु तुमच्या यात्रेवरती दगडफेक नाही, आम्ही त्यावेळी परळीमध्ये होतो. परळीनंतर आम्ही गोपीनाथगडावर गेलो, त्यानंतर वडवणीची सभा झाली, त्यानंतर भगवानगडाच्या पायथ्याशी जवळजवळ 6 ते 7 प्रत्येक गावामधला तरुण हजारोंच्या संख्येनं तिथं गर्दी जमा झालेली होती आणि ही सभा करत आम्हाला 5 वाजल्या भगवानगडावरती पोहोचायला. हे कोण होते दगडफेक करणारे, कोण, काय वाटतं तुम्हाला? ते आता पोलीस इन्व्हेस्टिगेशनचा प्रश्न आहे, पोलीस शोधतील आणि कायदा हातात घेणाऱ्यांना निश्चित. आम्ही लोकशाही मार्गाने हे आंदोलन करत आहोत, आम्ही उपोषण केलं आहे, आम्ही त्यानंतर आम्ही अभिवादन आमच्यावरच्या स्थळांना करत आहोत. पण या सगळ्या दगडफेकीचा जो रोख आहे मनोज जरांगे पाटलांचा, तो छगन भुजबळांवरती थेट आहे आणि अशा पद्धतीने दंगल घडवण्याचा प्रयत्न छगन भुजबळांचा आहे असं जरांगे पाटील म्हणतायत. ते या प्रश्नाचं उत्तर मनोज जरांगेच व्यवस्थित देऊ शकतील. त्यांनीच आरोप केला. कारण विषय असा आहे की उठसूट मनोज जरांगे पाटलांना दुसरं कोण सापडतच नाही, त्यांना फक्त छगनरावची भुजबळच सापडतात. काही झालं तर ते छगनराव भुजबळांनाच जबाबदार धरतात. ते याची चौकशी म्हणजे शासन प्रशासन करेल ना चौकशी याची, आणि सत्य परिस्थिती येईलच समोर. अच्छा, पण मग या सगळ्या ह्याच्यावरती मराठ्यांना कोणी हात लावू नये अशा पद्धतीचं आव्हान मनोज जरांगे पाटील करतात, अन्यथा गाठ आमच्याशी आहे असा थेट इशारा सुद्धा. कारण हे बघा, ओबीसी भटके बांधव हे छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत. या माझ्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही ओबीसींनी, कधीही या भटक्या मावळ्यांनी, कधीही आलुत्या बलुत्यांनी इथल्या व्यवस्थेच्या विरुद्ध कुठलंही बंड केलेलं नाही, कधी हिंसा केलेली नाही, तशी बॅक हिस्ट्री नाही. त्यामुळे जरांगे पाटील, तुम्हीच काय काय केलं मागं इतिहासामध्ये